पूर्ण नियमात राहून सगळ्या शाळा उभ्या करणं, राईट ऑफ एज्युकेशनचे सगळे नॉर्म्स पाळणं हे तेवढंच बंधनकारक आहे. बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा पाहते की कुठेतरी चाळीमध्ये, कुठेतरी बिल्डिंगमध्ये, कोपऱ्यामध्ये अशा 2-3 वर्ग घेऊन शाळा उभ्या केल्या जातात, 3-3, 4-4 वर्ष चालवल्या जातात आणि नंतर एडसाठी त्याचे प्रस्ताव हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आले जातात. तर अशा पद्धतीच्या जे काही विषय असेल तर ते पाहिले जातील आणि जे नियमात बसेल ते फॉलो होणार, जे नियमात नाही आहेत ते नाही होणार फॉलो. जर त्यांना अशा पद्धतीने नोटीस दिली असेल तर त्यांनी सगळे नियम पाळून, सगळे नॉर्म्स स्वीकारून त्या पद्धतीने शाळा चालवणं अपेक्षित आहे आणि जे अपेक्षित आहे ते करावंच लागेल. कारण एक लक्षात घ्या, 2014 पासून अगदी पारदर्शक सरकार या ठिकाणी आलेले आहे. आम्ही कोणालाच या ठिकाणी नुकसान होईल अशा पद्धतीची कुठली भावना नाही आहे, पण सगळं नियमात बसावं ही नक्कीच भावना. या संदर्भात बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनश्री, झी24 तासनं ही बातमी दाखवताच महापौरांनी दखल घेतलेली आहे. नियमांचं पालन करून शाळा उभारल्या पाहिजेत असं देखील त्यांनी सांगितलं. शाळांवर कारवाई होईल. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मुलांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात येतं. त्यांच्यासाठी काही उपाययोजना केल्या जातील का, काही सांगण्यात आले का? ज्या शाळांची यादी सध्या समोर आलेली आहे, 164 शाळांपैकी 48 शाळा अशा आहेत की ज्यांच्या परवानगीची प्रक्रिया आता सध्या सुरू करण्यात आलेली आहे. त्याकरता प्रयत्न दोन्ही बाजूने होत आहेत. त्याच्यामुळे या ज्या 48 शाळांमधल्या विद्यार्थ्यांना कदाचित दिलासा मिळू शकतो आणि त्यांच्या शाळा या नियमित केल्या जाऊ शकतात. याशिवाय स्वयं अर्थसहाय्य श्रेणीच्या मार्फत सुद्धा या शाळांना परवानगी दिली जाऊ शकते. मात्र मुद्दा एकच राहतो की अशा पद्धतीने जर शाळांना परवानगी दिली जात असेल तर निकषांचं पालन न करणाऱ्या आणि मुळातच अनियमित असणाऱ्या, अमान्यता प्राप्त असणाऱ्या शाळांना कुठल्या ना कुठल्या श्रेणी अंतर्गत जर मान्यता दिली जात असेल तर मग त्या विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते निश्चितपणे त्या शाळांमध्ये शिकत असताना सुद्धा टाळणीला लागतं. मात्र पालकांना निश्चितपणे हे सूचित करण्यात येतं की कुठल्याही शाळेमध्ये दाखला घेण्याच्या पूर्वी तुमच्या पाल्याचा हे निश्चितपणे तपासून बघा की ही शाळा मान्यता प्राप्त आहे किंवा नाही. कारण निकषांमध्ये जर बसत नसेल तर प्रशासन यांची मान्यता रद्द करू शकते.